UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। स्वार्थासाठी योजना तयार केल्यास परिणाम होईल। राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर चुकीचं। महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योगांना अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंचं वक्तव्य। विरोधकांच्या पोटात गोळा येत असल्यानं टीका। आमच्या सगळ्या बहिणी आमचं स्वागत करतायत। प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर। बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत आणि लाडकी बहीण योजना आणतायत। प्रणिती शिंदेंची टीका। अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याविरोधात झिरवाळ आक्रमक। सोमवारपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ झिरवाळांचं धरणे आंदोलन। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास दंगली होतील। महाराष्ट्राचं मणिपूर होईल। मुख्यमंत्र्यांनी GR काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य। भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य। काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार, तर ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। महाविकास आघाडीत कोणतीही भांडणं नाहीत, आमची वज्रमुठ मजबूत। संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। आदिवासी समाजातील संघटनांशी आघाडी करणार, भाजप सोडून आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले। आंबेडकरांचं विधान, तर आंबेडकर आमचे कायम मित्र आणि सहकारी राहतील। राऊतांची प्रतिक्रिया। दौंडच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। कामगारांचा थकीत पगार न देता कारखाना निराली ग्रुपला चालवायला दिल्यानं वादाची शक्यता। परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय, शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंकडून बंडखोरी। फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोडी प्रकरणी महिलेला पास शिवाय सोडणाऱ्या 2 पोलिसांची चौकशी सुरू। निलंबनाच्या कारवाईची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार। धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य। धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा। किरीट सोमय्या यांची पोलीस आणि महापालिकेकडे मागणी। हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा। काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच। युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी जनहित याचिका। SIT स्थापन करा आणि तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलिसांना निलंबित करण्याची मागणी। निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे बंगळुरू विशेष कोर्टाचे आदेश। निवडणूक बॉन्डद्वारे खंडणीचा आरोप। मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला आजपासून सुरुवात। कोल्हापुरातून पहिली ट्रेन अयोध्येला रवाना होणार। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक। गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।